कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात आज महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। खरं तर या सगळ्याच प्रकरणामध्ये आता निलेश घायवळच्या वतीने रीट पिटिशन दाखल करण्यात आली आहे। ही पिटिशन आधीच दाखल करण्यात आली होती, मात्र या पिटिशन मध्ये नेमकं काय म्हटलंय हे जाणून घेणं गरजेचं असणार आहे, कारण या पिटिशन मध्ये जे काही निलेश घायवळने म्हटलंय ते अतिशय आश्चर्यकारक आहे, धक्कादायक आहे। कारण मुळातच त्याचं असं म्हणणं आहे की मी कुठल्याही पद्धतीची गुन्हेगारांची टोळी चालवतच नाही आणि या गोळीबार प्रकरणाशी माझा कसलाही संबंध नाही। त्यामुळे या रीट पिटिशन मध्ये नेमकं काय काय म्हटलं हे जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर ही जी काही पिटिशन आहे याच्यावर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये 12:30 वाजता सुनावणी सुद्धा पार पडणार आहे। खरं तर ही जी काही पिटिशन आहे ही पिटिशन त्याने पुण्यातल्या एका वकिलांच्या मार्फत दाखल केलेली आहे। ॲडव्होकेट विपुल दुशिंग हे पुण्यातले नामवंत वकील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही पिटिशन खरं तर दाखल करण्यात आली। त्यानंतर आता या पिटिशन मध्ये घायवळची बाजू मांडण्यात आली आहे। त्यामुळे आता हे जे काही प्रकरण आहे, ज्या प्रकरणामध्ये निलेश घायवळचं नाव आलं, ते प्रकरण सुरू झालं होतं कोथरूडमध्ये झालेल्या एका गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याच्या प्रकरणावरून। तर आता या सगळ्यावरती जो निलेश घायवळ गेल्या 1.5 महिन्यांपासून खरं तर फरार आहे, ज्याचा शोध सुरू आहे, ज्याच्या शोधासाठी इतके नाना प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रयत्न केले जात आहेत, तोच निलेश घायवळ या संपूर्ण रीट पिटिशन मध्ये असं म्हणतोय की मुळातच मी कुठल्याही पद्धतीची गुन्हेगारांची टोळी चालवत नाही। म्हणजे कोथरूडमध्ये घायवळ टोळी जी काही आहे असं म्हटलं जातं, गेल्या अनेक वर्षांपासून या टोळीच्या माध्यमातून इतके गुन्हे करण्यात आलेले आहेत, 24-25 पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे या संपूर्ण टोळीवर दाखल आहेत। अनेकदा मोकोक्याची कारवाई झाली आहे, स्वतः निलेश घायवळवर सुद्धा अशा पद्धतीची कारवाई झालेली आणि तरी सुद्धा हा निलेश घायवळ असं म्हणतो की माझा या संपूर्ण प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही, मी कोथरूडमध्ये कुठलीही गुन्हेगारांची टोळी मुळात चालवतच नाही। त्याचबरोबर मी 9 तारखेलाच भारतामधून परदेशात जाण्यासाठी निघालेलो होतो, त्यामुळे 17 तारखेला जो काही गोळीबार झाला त्या प्रकरणाशी माझा कुठलाही आणि कसलाही संबंध नाही। या प्रकरणामधले जे आरोपी आहेत, ज्यांनी हा गोळीबार केला, त्यांच्याशी सुद्धा माझा कसलाच संबंध नाहीये। त्यामुळे आता या प्रकरणाशी पूर्णपणे त्याचा संबंध नसल्याचं त्याने म्हटलंय। मुळात या सगळ्या प्रकरणामधले जे आरोपी आहेत हे याचे आधीपासूनचे मित्र आणि त्याचे सहकारी असल्याचं बोललं जातंय। याच गँगमध्ये काम करत असताना या सगळ्या आरोपींवर, जे या प्रकरणातले आरोपी आहेत, त्यांच्यावर आधी सुद्धा गुन्हे दाखल आहेत, यातले अनेक जण सराईत गुन्हेगार आहेत। तरी सुद्धा निलेश घायवळचं असं म्हणणं आहे की या सगळ्या आरोपींना मी ओळखत सुद्धा नाही, या आरोपींशी माझा कसलाही संबंध नाही, कधी संपर्कही नाही। त्यामुळे या कोथरूड गोळीबार प्रकरणाशी माझं जाणून बुजून कुठेतरी माझं नाव जोडलं गेलेलं आहे। त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस असतील किंवा मीडिया असेल, या दोघांच्या सुद्धा प्रेशरमुळे खरं तर हे सगळं प्रकरण, या सगळ्या प्रकरणात माझं नाव आलं। म्हणजे मुळातच असं म्हटलं जात आहे की जेव्हापासून हे प्रकरण घडलं, पहिल्या दिवशीपासून माध्यमांच्या वतीने निलेश घायवळ टोळीकडून हे सगळं करण्यात आल्याच्या बातम्या चालवल्या गेल्या। त्यामुळे माध्यमांच्या बातम्यांचा पोलिसांवरती प्रेशर आलेलं होतं आणि त्यामुळे पोलिसांनी जाणून बुजून या सगळ्या प्रकरणामध्ये माझं नाव गोवलं। माझा या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही, दूरदूरपर्यंत माझा या प्रकरणात काहीच हात नाहीये, ना इथल्या सगळ्या आरोपींशी, गुन्हेगारांशी माझा संबंध आहे। त्यामुळे जाणून बुजून मला या सगळ्यामध्ये ओढलं गेलेलं आहे। मीडिया ट्रायल माझ्या विरोधात चालवली गेली आणि त्यामुळे हे सगळं घडवून आणलंय खरं तर, अशा पद्धतीचे आरोप या रीट पिटिशन मध्ये निलेश घायवळने केले। त्यामुळे आता याच पिटिशनवरती 12:30 वाजता सुनावणी पार पडणार आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये। त्यामुळे आता या सुनावणीच्या दरम्यान नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे त्याने असं सुद्धा म्हटलंय की ज्यावेळी पुणे पोलिसांनी या निलेश घायवळला शोधण्यासाठी जेव्हा शोध मोहीम चालू झाली आणि जेव्हा समजलं की तो मुळातच भारतात नाहीये, पहिल्यांदा कळलं होतं की तो लंडनला गेलाय, नंतर समजलं तो स्वित्झर्लंडला गेलाय, त्यामुळे त्याच्याविषयीची इतर काही पुरावे गोळा करण्यासाठी पुणे पोलिसांनी त्याच्या इथल्या घरी जाऊन चौकशी केलेली होती, झाडाझडती घेतली। त्यानंतर त्याच्या 4 गाड्या जप्त केल्या होत्या, यामध्ये एक स्कॉर्पिओ होती आणि 3 दुचाकी होत्या। अशा पद्धतीच्या गाड्या वगैरे जप्त केल्या आणि मग काही डॉक्युमेंट सुद्धा हाती लागली, काही जमिनीची कागदपत्र वगैरे सापडली, असं बरंच काही सापडलेलं होतं। त्यामुळे मुळात त्याचं असं म्हणणं आहे की पोलिसांकडे सर्च वॉरंट नसतानाही पोलिसांनी जाणून बुजून माझ्या घरात घुसले, माझ्या घराची झडती घेतली, माझे इतर जे काही नातेवाईक घरामध्ये होते, जे काही कुटुंबीय घरामध्ये होते, यांना धमकावण्यात आलंय पोलिसांच्या वतीने। त्यामुळे हे सगळंच बेकायदेशीररित्या पोलिसांनी ही सगळी कारवाई केली आहे असं त्याचं म्हणणं आहे। त्यामुळे या सगळ्याच्याच विरोधात आता त्याने पुणे पोलिसांवरती सुद्धा आणि चक्क माध्यमांवर सुद्धा गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत।
निलेश घायवळने या आरोपांच्या माध्यमातून असं दाखवण्याचा प्रयत्न केला की आपला या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाहीये आणि त्याचबरोबर आपला गुन्हेगारांशी सुद्धा संबंध नाहीये, आपण किती धुतल्या तांदळाचे आहोत, किती शुद्ध चारित्र्याचे आहोत असं दाखवण्याचा हा संपूर्ण प्रयत्न या रीट पिटिशन मधून केलेला आहे। मुळात जर निलेश घायवळ हा दोषीच नाहीये, त्याचा या प्रकरणाशी संबंधच नाहीये, तर मुळात त्याच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये इतकं सगळं चर्चा चालू असताना, इतकं मोठं प्रकरण घडलेलं असताना, त्याच्यावर इतके सगळे गुन्हे दाखल होत आहेत, महिनाभरामध्ये आज त्याच्यावरती 6वा गुन्हा दाखल झालाय, इतकं सगळं घडत असताना निलेश घायवळ जर दोषी नव्हता तर त्याने आतापर्यंत भारतात येणं अपेक्षित होतं। तो समोर येऊन जर हे सगळे आरोप त्याने पुणे पोलिसांवरती माध्यमांवर केले असते किंवा त्याची बाजू मांडली असती तर कदाचित त्याचं महत्त्व जास्त वाढलं असतं। मात्र तो स्वतः समोर आलेला नाहीये, तो स्वतः फरार आहे। त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांचे इतके प्रयत्न चालू आहेत आणि असं सगळं असताना वकिलांच्या माध्यमातून रीट पिटिशन दाखल करतोय तो आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय, जी बाजू पूर्णपणे या संपूर्ण प्रकरणाच्या विरोधातली आहे। पुणे पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले, त्यामुळे खरं तर निलेश घायवळ दोषी नव्हता तर त्याने भारतात येणं मुळात अपेक्षित होतं, जे झालेलं नाहीये। त्यामुळे आता रीट पिटिशनच्या सुनावणीमध्ये काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणामध्ये पहिल्यापासून एका नेत्याचं नाव प्रचंड चर्चेत आलेलं होतं, प्रकर्षाने त्या नेत्याबरोबरचे आणि या निलेश घायवळचे संबंध हे वारंवार चर्चिले गेले होते। ज्या नेत्याचं नाव आहे राम शिंदे। याच राम शिंदेंनी गेल्या 1.5 महिन्यांपासून खरं तर हे प्रकरण सुरू आहे, मात्र राम शिंदेंनी एक चकार शब्द सुद्धा या संपूर्ण प्रकरणावरती आजतागायत काढलेला नव्हता। राम शिंदेंबरोबरचे इतके सगळे व्हिडिओ या घायवळ बंधूंचे व्हायरल झाले। याच राम शिंदेंच्या प्रचारार्थ निलेश घायवळ स्वतः मैदानात उतरलेला होता। विधानसभेच्या निवडणुकांदरम्यान इतका जोरात प्रचार त्याने केला, त्याची भाषणं व्हायरल झाली होती। रोहित पवारांच्या विरोधात केलेला प्रचार सगळा व्हायरल झालेला होता। रोहित पवार दादा म्हणण्याच्या लायकीचे नाहीयेत इथपर्यंत तो म्हटलेला होता आणि आपले एकच दादा आहेत ते म्हणजे राम शिंदे दादा, अशा पद्धतीने त्याने संपूर्ण हा प्रचार केला होता। त्यानंतरच खरं तर रोहित पवारांचं जे काही मताधिक्य आहे ते सुद्धा कमी झाल्याचं म्हटलं गेलं, कारण घायवळ बंधूंनी राम शिंदेंचा प्रचार केलेला होता। मात्र या सगळ्यामध्ये चक्क आज राम शिंदेंनी पहिल्यांदाच या संपूर्ण प्रकरणावरती प्रतिक्रिया दिली आहे आणि अर्थातच प्रतिक्रिया देताना ते असं म्हटलेत की माझा आणि निलेश घायवळचा दूरपर्यंत संबंध नाही। म्हणजे याच निलेश घायवळ बरोबर फिरतानाचे, उठता बसतानाचे, अक्षरशः सभा घेतानाचे इतके सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले असताना सुद्धा आता राम शिंदेंनी या निलेश घायवळ बरोबरचे संबंधच नाकारलेत। त्यामुळे निलेश घायवळ नेमका कुणाचा या प्रश्नाचं उत्तर अजूनही सापडत नाही। काही जण म्हणतात की निलेश घायवळ आधी रोहित पवारांचा माणूस होता, रोहित पवारांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले गेले, रोहित पवार म्हणतात की आपला संबंध नाही। दुसरीकडे राम शिंदेंसाठी हे सगळं केलं गेलं असं म्हटलं, राम शिंदेंबरोबर निलेश घायवळ गेला म्हणून रोहित पवारांनी हे सगळं उकटं काढलंय की काय, असे सुद्धा आरोप त्यांच्याच कुटुंबियांकडून, घायवळांच्या कुटुंबियांकडून करण्यात आले। मात्र तसंही घडताना दिसत नाही, कारण आता राम शिंदे स्वतःच संबंध नाकारताना दिसतात। त्यामुळे निलेश घायवळ नेमका कुणाचा कार्यकर्ता, नेमका कुणाचा माणूस, हा प्रश्न अजूनही तसाच असलेला दिसतोय। राम शिंदे तरी या सगळ्या प्रकरणावरती वेगळ्या पद्धतीने काहीतरी प्रतिक्रिया देतील असं वाटत होतं, मात्र तसं काहीच घडलेलं नाहीये। राम शिंदेंनी सुद्धा हे सगळे संबंध नाकारलेत। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये निलेश घायवळ हा एकटा पडलाय असं आपण म्हणू शकतो। ज्या ज्या राजकीय नेत्यांबरोबर त्याचे संबंध आहेत असं म्हटलं जात होतं, ज्या ज्या राजकीय नेत्यांच्या जोरावरती तो अनेक चुकीच्या गोष्टी खरं तर करत होता, त्याला पासपोर्ट मिळालेला होता, त्याच्या भावाला शस्त्र परवाना मिळालेला होता, हे सगळंच घडत असताना आता निलेश घायवळ आणि या घायवळ बंधूंशी आपला संबंध नसल्याचं सगळेच राजकीय नेते सांगतायत। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये निलेश घायवळ हा जसा पुणे पोलिसांच्या विरोधात बोलतोय, तसं ज्या ज्या नेत्यांनी त्याच्याबरोबर असलेले संबंध नाकारलेत त्यांच्या सुद्धा विरोधात बोलणार का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज जे काही या प्रकरणामध्ये घडणार आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, कारण अर्थातच रीट पिटिशन वरती आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडतेय। या सुनावणीच्या दरम्यान नेमकं काय होतंय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।